परिस्थितीवर संकट येतं तेव्हा गेल्या 150 वर्षामध्ये आम्ही साहित्यिकांनी सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची सुद्धा भूमिका घेतलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोरारजी देसाईंनी आमच्या आचार्य आपल्याला 70 दिवस पुस्तक टाकलं होतं. अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केलं होतं. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या शिरांसमोर झुकत नाही हे या साहित्यिकांनी आपल्याकडे अनेक दिलेलं आहे. मधुर सुधारपुरी आमच्या मुंबईचा नागरिक नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. मधुर 5 वर्षाची संस्कृती शिक्षा झाली. महापालिकाच्या निवडणुका आचारसंहिता आहे. पण साहेब मला सांगायचंय की तुमची आचारसंहिता असेल तर आमची विचारसंहिता आहे. तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त 2-3 आठवड्याची किंवा महिन्याची असते. पण साहित्यिकांचे लेखिया आणि त्यातून निघालेले सगळीकडे हे काही पिढ्यांचा प्रवास करतात आणि म्हणूनच या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या मुद्द्याला आणि आयुष्यभर शेती करणाऱ्या एका अशिक्षित शेतकरी मातेच्या छत्राला पहिल्यांदा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मी तिथेच त्याला आणि पालिकांनी सातारा वेगवेगळ्या स्पर्शिंची आणि विकास परंपरेवर जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे हे सगळं काम माझ्या हातात होऊ शकलेलं आहे. जे काम अजून माझ्या रक्त श्वासाचा आणि ध्यासाचा भाग आहे. माझी बॅकग्राऊंड ही संस्कृत होण्यासाठी अजिबात कार्यदर्शनासाठी 1435 माझं गाव महाविद्यालयाच्या मंडळात शाळा भरत होती. जिल्हा परिषदेचा विद्यार्थी समोर पाऊस ही निसर्गाची आणि बाजूला सहारा होता तो शिवसैनिकच्या इतिहासाचा. एका बाजूला विश्वासगड आणि दुसऱ्या बाजूला प्रणामगड म्हणून मी हे सगळं करू शकतो. या भूमीतल्या लावण्या गाणी भेटी कथा हे भावनेसाठी
बोलले आजचे अशा पद्धतीने आमचं शिक्षण झालेलं आहे. मित्रांनो, माझ्या हाताने या ठिकाणी घडला झाडासाठी सगळी कादंबरी लिहिताना मान खाटामध्ये आदळ धुण्यावर लावले होते. त्यावेळेला वेगानं आलेला रत्नाम इतर नावाचा पावडे किंवा कृष्णेच्या पाण्यामध्ये वाहणारा आपला हारवाडा जपण्यासाठी धावत आलेला सावंत गुरुजी याच्यामध्ये मला हेरमोडे गुरुजी दिसते. मित्रांनो, मला असं वाटतं की सध्या मनुष्य पाणी आणि याच्या विचारधारेची वेळ आलेली आहे. मी नुकतीच ग्रेट बँकांना सर्व समाज केली. याचा उल्लेख आता मधुराजीने केला आणि भाषणाचे गाजते आहे. काय म्हणतात तर नवीन मुलांचा सृष्टीमध्ये पराभव करतात. मी काही प्रतिक्रिया केली नाही. मी त्यांना म्हणालो, अरे मुलं शंभर वर्षापूर्वी वाघावर कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम घालायची. तिची